नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठा दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे. थेट मंत्र्यांनीच मोठी अपडेटची ते लाडकी बहीण योजनेबद्दल ती दिलेली आहे. आता ती अपडेट कोणती? त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी बघणार आहोत. परंतु त्याआधी तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगायचं की तुम्हाला सुद्धा वाटतं का? जो लाडकी बहीण योजनेचा हप्ता आहे हा 1500 वरून ₹2100 व्हायला पाहिजेत का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करायचं आहे. बघा, जे आपले मंत्री आहेत जयकुमार गोरे हे धाराशिवच्या दौऱ्यावर होते आणि यावेळी त्यांना लाडकी बहीण योजना आणि शेतकरी कर्जमाफीवर प्रश्न विचारण्यात आलेला होता आणि यावर गोरे बोलताना असे म्हटलेले आहे की सरकारच्या तुझीवर लाडकी बहिणींचा आणि शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा बोजा असला तरी राज्य सरकार सक्षम आहे. राज्याच्या विकासाला पैसे कमी पडणार नाही. आगामी काळात कुठल्याही निधीमध्ये कपात केली जाणार नाही. या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच सरकारने निर्णय घेतलेला आहे. बघा, या ठिकाणी त्यांनी मोठा दिलासा देणारी गोष्ट या ठिकाणी म्हटलेली आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की जो बोजा आहे ना हा असला तरी जे राज्य सरकार हे सक्षम आहे. राज्याच्या विकासाला कुठल्याही प्रकारचा जो पैसा आहे ना हा कमी पडणार नाही. त्यानंतर ₹21 बद्दल सुद्धा इथे मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे. बघा, महायुती सरकारने लाडक्या बहिणींना मिळणारा लाभ वाढवून ₹21 पर्यंत केला जाईल असे आश्वासन यापूर्वी दिलेले आहेत. यावर बोलताना तटकरे यांनी सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजना यशस्वीरित्या राबवली जात आहे. या योजनेचा हप्ता जास्त वाढवायचा का या संदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील. बघा, या ठिकाणी त्यांना ₹21 बद्दल इथे प्रश्न विचारण्यात आलेला होता. परंतु त्यांनी असं म्हटलेलं आहे, की या योजनेचा जो हप्ता आहे हा वाढवायचा का नाही, हे जे मुख्यमंत्री आहेत ते निर्णय घेत असतात. त्यामुळे त्यांनी इथे कुठल्याही प्रकारचं अपडेट या ठिकाणी दिले नाही. त्यांनी फक्त मुख्यमंत्री निर्णय घेतील असं त्यांनी इथे म्हटलेलं आहे. तुम्हाला यावर काय वाटतंय? तुमच्या काय प्रतिक्रिया आहे? त्या कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवायच्या आहे. जेणेकरून आम्हाला कळेल, की तुमचं यावर मत काय? आणि त्यानंतर इथे ई-के-वाय-सी बद्दल सांगायचं झालं तर इथे 6 महिन्याची जी मुदतवाढ आहे ना, ही मुदतवाढ इथे देण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींनी ती ई-के-वाय-सी इथे झालीच नव्हती, त्यांनी लवकरात लवकर ई-के-वाय-सी इथे करून घ्यायची आहे. आणि ज्यांची इथे दुरुस्ती बाकी राहिलेली असेल, त्यांनी दुरुस्तीसुद्धा इथे करून घ्यायची आहे. तुमचं मत इथे कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर आता सबस्क्राईब करा. भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.